नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या YouTube ॲग्रोमाइन चॅनलमध्ये. तर एक खूप मोठी अपडेट आलेली आहे. जे राज्य सेवेची तयारी करत होते त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 87 पदाची भरती काढलेली आहे. आता ही जी भरती आहे, ही भरती गॅजेटेड म्हणजेच राजपत्रित ग्रुप ए आणि ग्रुप बी यामधून होणार आहे. त्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे 79 असे पदे आहेत आणि महसूल वन विभागाची 8 पदे म्हणजे असे मिळून टोटल आपले 87 पदे आहेत. आता याच्या पूर्व परीक्षेसाठी म्हणजे प्रिलिमसाठी अर्ज करण्याचे दिनांक आहे 31 डिसेंबर पासून ते 20 जानेवारी पर्यंत. म्हणजे विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर ते 20 जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे. चला तर आता आपण बघूया या 87 पदांमध्ये कुठल्या खात्याची किती पदे आहेत व कुठल्या विभागाला कशी पदे आहेत हे बघून घेऊया. तर प्रथम तर राज्य सेवामध्ये आपल्याला एकूण 79 पदासाठी भरती निघलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने फर्स्ट तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारीचे 13 पदे आहेत. नंतर सेकंड सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेख सेवा ग्रुप ए 32 पदे. नंतर 3 नंबरला आपल्याला सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब ग्रुप बी याची एकूण 30 पदे आणि नंतर उद्योग अधिकार ग्रुप बी याची एकूण 4 पदे अशी पदे आहेत. तर ही पदे झाली राज्यसेवाची अशी टोटल एकूण मिळून 79 पदे असे आहेत. आता आपण बघूया 2 नंबरला महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा ग्रुप महसूल व वन विभाग याचे एकूण 8 पदे आहेत. तर ही 8 पदे डायरेक्ट आपल्याला पशुवैद्यकीय अधिकारी ग्रुप ए याची 8 पदे अशी भरती केली जाणार आहे. तर अशी होणार आहे टोटल 87 पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची भरती. तर MPSCचा जो सिलेबस आहे आपल्या ॲग्रोमाइंड वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमाइंड चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.